वनखेड इथे सासऱ्याने सुनेच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। दारूच्या दुकानावर आळा घाला, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे। परतूर तालुक्यातील वनखेड इथे सासऱ्याने पुण्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातल्याची घटना 19 मे रोजी रात्री 10 वाजता घडली आहे। महिलेला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। आज दिनांक 23 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान राष्ट्रवादी युवती आघाडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, भाऊसाहेब मदन यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामीण भागाच्या दारूवर आळा घालण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे यांनी केली आहे। यावेळी राष्ट्रवादी युवती शहर अध्यक्ष गीतांजली ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता काटकर आदींची उपस्थिती होती। मी राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे आज परतूर तालुक्यातील वर्षा मनोहर खरात यांना त्यांच्या सासऱ्यांनी बेदम मारहाण करून डोक्याला कुऱ्हाडीने मारहाण करून खूप 3-4 दिवस झाले त्या या अवस्थेत असतानाही या अवस्थेत असताना पण त्या कुठं बाहेर त्यांनी आपल्या सासऱ्यांविरुद्ध किंवा नवऱ्याविरुद्ध बोलत नव्हते। याच्या आधी त्यांच्यावर खूप अत्याचार होते आणि याचा परिणाम फक्त दारू हा विषय होता की प्रत्येकच नवरा दारू पिऊन त्यांना मारहाण करायचा, घरा सासरा वगैरे त्यांना त्रास द्यायचे, तरी त्यांनी ते सहन केलं फक्त कशासाठी की इज्जतीसाठी। कुठेही महिलांना पहिला प्रश्न असतो इज्जत। आपले आईवडिलांचं नाव कमवून ह्यासाठी महिला खूप अन्याय सहन करतात आणि म्हणजे बाहेर त्या किती काम करत असल्यात, किती लोक लेडीत असल्या तरी जेव्हा घरचा प्रश्न येतो तेव्हा त्या खूप खचून जातात, खूप त्रास सहन करतात। कुठंतरी थांबण्यात यावं असं मला असं वाटतं की आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आमचे अजितदादा यांनी कुठेतरी ह्या विषयावर दारूबंदी या विषयावर जरा आवर्जून लक्ष द्यावे असं मला वाटतं आणि असं महिलांवर जे अत्याचार होत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे। त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवती सतत अग्रसर असतो या कामात। कुठेही असलं तरी आम्ही मदतीला कधी दिली तर आम्ही त्यासाठी असतो, पण आम्हालाही त्यांची अवस्था आज पाहायला गेली नाही। कारण अशी जर अवस्था जर ह्या आमच्यापर्यंत आल्या म्हणून आम्हाला माहिती आहे, जर अशी अवस्था प्रत्येक ठिकाणी होत असेल तर याला कोण पाहणार आणि कोण प्रतिसाद देणार, असं काहीतरी सिस्टीम सरकारने करावं की ह्या महिलांनाही कुठेतरी न्याय मिळावा, त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न करावा आणि आमच्याशी संपर्क साधावा, त्यातून आम्ही त्यांना खूप मदत करू असं मला वाटतं। आणि फक्त दारूमुळे जर हे होत असलं तर त्याला कुठेतरी आळा घालण्याचं काम सरकारने करावं।